नमस्कार भावांनो, हर हर महादेव. मी आता आहे गुजरातमधील धरमपूरमध्ये. तर आपल्याला काही काम होतं. आपलं जिओचं सिम कार्ड खराब झालेलं होतं, म्हणून सिम कार्ड घ्यायचं होतं आणि आपल्याला हा इंडियाचा फ्लॅग जो सायकलला लावलेला फ्लॅग पण घ्यायचा होता. तर हा हिरेन भाऊ आहे, आपल्याला रस्त्यात भेटला. त्याने खूप मदत केली आपल्याला आणि चहा नाश्ता वगैरे पण केलं आणि आता आपण पुढच्या वाटाला निघणार आहोत. हिरेन भाऊ बोला पुढे. पहले तो मैंने देखा कि मतलब मैं घर पे जा रहा था, तो रास्ते में देखा कि कोई ट्रैवलर साइकिल पे जा रहा है, तो मैंने गाड़ी स्लो डाउन किया और घूम के देखा. बाद में बोर्ड दिखा ना, तो मैं घूम के आया और भाई को हॉर्न मारा 2-3 बार. बाद में खड़ा किया, बाद में पूछा, थोड़ी बातचीत हुई और उसने बोला कि मेरा फ़ोन यहाँ वगैरह ऐसा ऐसा कुछ हुआ है. मैंने एड्रेस दिया जियो का, तो वो बंद था. बाद में मैं गया, फ़ोन उसने, मैंने नंबर दिया था, कुछ भी काम पड़े या कुछ भी इमरजेंसी हो तब नंबर दिया. बाद में हम मिले वहाँ पे. जियो केयर भाई वहाँ पे पहुँचे, जियो केयर बंद था. उसने फ़ोन किया, मैं पहुँचा, मेरा दोस्त था जियो केयर में. मैंने उसको फ़ोन किया और सिम कार्ड का अरेंज हो गया है. मतलब यही कि एक भगवान ने जैसे मिला है, ऐसा ही. मतलब जो दिल से ट्रैवल करते हैं ना, वो मतलब किसी न किसी रूप से भगवान उसको हेल्प करता ही है. मतलब ऐसे कुछ कोई भी आपको रास्ते में कोई भी या ट्रैवलर दिखे ना, तो बस 2 मिनट 3 मिनट बात करिए, तो उसको भी अच्छा लगेगा और आपको भी कुछ जानने का मौका मिलेगा. जय हिंद, जय भोलेनाथ. तर मग मित्रांनो, खूप मदत केली आहे भावाने आपल्याला. जवळपास 10-15 किलोमीटरवरून परत रिटर्न आले आपल्यासाठी आणि ते जिओ केअर बंद होतं, तर ते एजंटला कॉल करून त्यांना बोलून घेतलं आणि आपलं सिम जे एक्सचेंज करायचं होतं ते करून घेतलं. आणि मी बोललो दादाला की आपल्याला एक इंडियाचा फ्लॅग लावायचा आहे. असा रस्त्यात तर कुठं दुकानात मिळत नव्हता, आपण बघितलं होतं खूप, पण मिळालं नाही. तर त्यांनी त्यांच्या स्कूटीवरती आपल्याला मार्केटमध्ये फिरवलं आणि हा फ्लॅग आपल्या सायकलला लावण्यासाठी घेतला आहे. आणि ही आपली सगुना. तर आपण आता पुढच्या रस्त्यासाठी निघणार आहोत. धन्यवाद दादा. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ.